सटाणा शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला असून नागरिकांचा संयम आता संपत चाललाय। आधी साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील असंख्य खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त असताना त्यात भर पडली आहे ती बेशिस्त वाहतुकीची। सटाणा शहरातील ताराबाद नाक्यापासून ते नाशिक नाक्यापर्यंतचा मुख्य रस्ता आणि शिवतीर्थापासून कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंतचा परिसर दिवसभर वाहतुकीच्या गोंधळानं वेढलेला असतो। रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीनं उभी करण्यात येणारी वाहने, नो पार्किंग मध्ये होणारी पार्किंग आणि वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन, ज्यामुळे रोज वाहतूक कोंडी निर्माण होते। विशेष म्हणजे सटाणा बस स्थानक परिसर, ताराबाद नाका, जनता विद्यालय आणि स्टेट बँकेसमोरील रस्ता हे वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र बनले। शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठेच्या वेळेत या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। त्यामुळे पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिनिकांनाही मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। याशिवाय काही दुचाकी स्वार भरधाव वेगानं वाहन चालवत स्टंटबाजी करत असल्याचे प्रकार वाढले आहेत। कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून शहरभर फिरणाऱ्या काही वाहनांमुळे ध्वनी प्रदूषणाची मोठी भर पडत आहे। वाहतूक नियमांना जणू काही हरताळ फासलं जात आहे, असं चित्र सध्या सटाणा शहरात पाहायला मिळतंय। नागरिकांचा प्रश्न आता एकच आहे, वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का? नो पार्किंग मध्ये उभी असलेली वाहनं हटवण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्यांवर आणि कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्यासाठी संबंधित विभाग पुढे येणार का? सटाणा शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता केवळ नियम पुरेसे नाहीत तर कठोर अंमलबजावणी देखील गरजेची आहे। प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली तरच वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांचा रोजचा त्रास कमी होईल। अन्यथा बेशिस्त वाहतूक ही सटाणा शहराची नवीन ओळख बनेल अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होते आहे। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा।